परंतु भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना, आई भगवतीची भक्ती करत असताना तुम्ही आम्ही आज वेळात वेळ काढून का होईना पण इथपर्यंत पोहोचले. आता तुमच्या आमच्या उद्धाराचा बराच मार्ग जर पाहायचा असेल तर त्या भगवान परमात्म्याला आपल्याला आळवणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल भगवान परमात्मा शक्ती, शिव आणि शक्ती मधला भेद जर बारकाईनं पाहिला, तुम्ही आम्ही बारकाईनं पाहिला, अभ्यासला तर महाराज त्याच्यामध्ये भेद नाही. शिव आणि शक्ती एकत्र आहे. अनेक वर्षापासून वेदांताचं अध्ययन करत असताना तुम्ही आम्ही पाहिलं भगवान परमात्मा निर्गुण निराकार असणारा, त्याला रूपाला आणण्याचं काम करणारी शक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज शक्ती आहे, अनेक शक्तीपीठ आहेत, त्या शक्तीपीठांनी त्या भगवान परमात्माला सगुण साकार रूपाला आणलं इथपर्यंत बरं आहे. पण आज या ठिकाणी जी तुकाई देवी आहे हिचं महात्म्य जर बारकाईनं पाहिलं मायबापा हो, तर भगवान परमात्मा रामायणाच्या वेळामध्ये भगवान परमात्मा रामप्रभूंची सीता रावणानं उचलून नेली, घेऊन गेले. आणि सीता गेल्यानंतर काय करावं अशी भावना अंतःकरणामध्ये दुःखानं व्याकुळ झालेला प्रभू रामचंद्र त्या सीतेसाठी रडत आहेत. कोण? राम. कोणासाठी? सीतेसाठी. शक्ती जर गेली, शक्ती गेली तर मग मात्र आपल्याला आपलं काही चालत नाही. शक्ती शीन झाल्या की मग मात्र आपलं चालत नाही. कारण एकदा या शरीरातल्या शक्ती शीन झाल्या की मग नाक तोंड गळू लागतं आणि सगळे हडहड करतात. बरं, सगळे हडहड करतात. म्हणून शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत युक्ती करून घ्या, परमार्थाची साध्य करून घ्या, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. हे सांगत असताना भगवान परमात्मा रडायला लागले. शिव भगवान शंकराला पार्वती म्हणते, ते देव म्हणताना तुम्ही त्याला, दोघांची भक्ती आहे. हो, प्रभू रामचंद्र भक्ती कोणाची करतात म्हणले? शिवाची. आणि शिवाला विचारलं तुम्ही कोणाची करता म्हणले? रामाची. रामेश्वर ज्यावेळेस निर्माण झालं, रामेश्वर प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस ते शिवलिंग आराधलं, त्याची पूजा करत असताना अनेक मंडळी चाड्याखोर असतात. चाड्या तुमच्या इकडं चाड्या लावणारे कमी नाही. पळत पळत गेले आणि शिव महादेवांना सांगितलं, म्हणले भगवंता तुम्हाला माहिती आहे का, ठाऊक आहे का? म्हणले काय? म्हणले तुमची भक्ती करतो, तुमचं लिंग स्थापन केलं, त्याची भक्ती करत असताना नाव मात्र स्वतःच आधी लावतोय, रामेश्वर. आधी स्वतःच नाव लावलंय आणि मग तुमचं ईश्वर म्हणतोय. महादेवांनी हात जोडले, म्हणले महादेव सांगतायत ज्याचा ईश्वर, ज्या रामाचा ईश्वर रामेश्वर आहे तो राम, त्याची भावना आहे, त्याचा अंतःकरण आहे. मला काय माहित नाही ज्यानं ठेवलं त्याने का ठेवलं विचारा. प्रभू रामचंद्रांकडे गेल्यानंतर रामचंद्र भगवान म्हणतात ज्या रामाचा देव ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. ही भूमिका लक्षात आली. मग मात्र पार्वती मातेने विचारलं, म्हटले तुम्ही त्याची पूजा करता, त्याची आराधना करता अनादी कालापासून. देवादिदेव महादेव तुम्ही आहात, त्याची पूजा करताय. ते येडं रडतोय म्हणले. कोण? तो भगवान परमात्मा रडतोय. म्हणले पार्वती काय करावं? श्री मोह नाही, परंतु शक्तीची उपासना मात्र प्रत्येक जण करत असतो. आणि म्हणून आता पार्वतीला सांगितलं, बघ तू समजवण्याचा प्रयत्न कर. पार्वती म्हणली त्याच्यात काय अवघड आहे, मला काय अशक्य आहे का? सहज आहे, सोपं आहे. मग पार्वती मातेनं काय केलं? सीतेचं रूप धारण केलं आणि सीतेचं रूप धारण केलं. प्रभू रामचंद्रासमोर जाऊन उभी राहिली. म्हणते मी आले. कोण म्हणताय? पण एक वचनी, एक वाणी, खऱ्या अर्थानं असणारे, एक पत्नी असणारे प्रभू रामचंद्रांना खाली पाहिलं, पाय पाहिले आणि ते चरण पाहिल्याबरोबर लक्षात आलं आणि सहज सहज त्या मातेला विनंती केली, आई तू का आली? तू का आली? आणि म्हणून तू का आली म्हणून शब्द त्यांच्या मुखातून गेला आणि तिथंच तिचं नामकरण तुकाई झालं. आणि अशा पद्धतीची ही तुकाई माता खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यावरती कृपा करते. फक्त तिचे पाय ओळखता आले पाहिजे, तिचे चरण पाहता आले पाहिजे आणि तिचे एकदा चरण तुमच्या आमच्या लक्षात आले
की मग मात्र मरण टळतं. जेव्हा चरण समजले त्याचं मरण टळण्याची शक्यता आहे. आता मात्र काय झालंय, ते चरण आम्हाला समजत नाही, ती पावलं आम्हाला लक्षात येत नाही. काळाची पावलं ओळखणं गरजेचं आहे. ती पावलं लक्षात आली नाही, ते चरण लक्षात आलं नाही की मग मात्र जीवनामध्ये धोका आहे माय बाप. आणि म्हणून तो धोका कशामुळे आहे तर या संसारामध्ये पडल्यानंतर रात्रंदिवस आमची तळमळ सुरू आहे. रात्रंदिवस आम्ही प्रपंचाचा विचार करतोय, परंतु त्या भगवंताचा विचार मात्र अंतःकरणामध्ये नाहीये. त्या भगवान परमात्म्यानं अनमोल किमतीचा दिलेला हा देह, या देहाची किंमत आम्हाला कळत नाही. त्या देहामध्ये काही दृश्य शक्ती आहेत, काही भगवान परमात्म्यानं दिलेल्या गोष्टी आहेत माय बाप्पा. गोष्टी इथं आल्यानंतर काय करायचंय सहजतेनं सांगितलं, सोपं सांगितलं. म्हणजे काय करा तुम्ही, बाकी काय करू नका. तुमच्या जीवनामध्ये आलेले 3 देव सांभाळा. त्याला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हे 3 देवता आहेत. म्हणले काय करावं हे जर लक्षात नाही आलं माय बाप्पा हो, हे जर नाही कळालं, ही 3 देवताही कोणाला कळतात हो. आजकाल आईच्या डोक्यात दगड घालणारे मुलं जन्माला आले, बाबाला घराच्या बाहेर काढणारे मुलं जन्माला आले, अनेक संस्कृतीचा पाढा वाचणारे मुलं जन्माला आले. पण माय बाप्पा हो, ज्याने ज्याने आईने मारलेली हाका ऐकली नाही ना, ज्याने ज्याने आईने मारलेली हाका ऐकली नाही आणि परत जर विचारणा केली नाही तर तो खऱ्या अर्थानं काय होतोय तर जीवनामध्ये बहिरा होतो. बरं बहिरा होतो. बहिरा झालो या जगी, नरदेहामध्ये आल्यानंतर जे बहिरे झाले त्यांनी मागच्या जन्मामध्ये आईला असणाऱ्या साधू संतांना मात्र दूषण लावण्याचं काम केलं माय बापा हो. या आयुष्यामध्ये आल्यानंतर हरिभक्ताची स्तुती घडली नाही, कीर्तन श्रवण घडलं नाही तर मग बहिरा होण्याची शक्यता आहे. कीर्तन कानावरती पडू नये असं वाटतं अनेक जणांची भूमिका आहे. परंतु माय बापा हो, हे जर घडलं तर बहिरा होण्याची शक्यता आहे. भगवंताने कान दिले, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीशी नारायण. ते इंद्रिय देण्याच्या पाठीमागचं कारण मीमांसा जर शोधली तर फक्त उद्देश, फक्त ध्येय एक आहे की तू नारायणाला, त्या भगवंताला जोडण्याचा प्रयत्न कर. कारण भाऊले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे. कारण इतर योनीच्या ठाई तर हा विचार नाही. माय बापा हो, हे सगळं करत असताना त्या भगवान परमात्म्यानं अनेक जण आश्चर्य आहेत की अनेक जणांनी विचार केला, म्हणले एवढा अभ्यास केलाय, शास्त्र 18 पुराणो, अरे सगळा अभ्यास आहे, पण जर त्याला गर्व झाला तर त्याच्यात हानी होईल आणि पुढचा जन्म मात्र मुका होईल. माय बापा हो, मुका झालो जागेरी मुका
आणि वाचा जाण्या अगोदर आधी वाचा, आणि वाचाल तर वाचाल, जर वाचलो नाही तर वाचा जाण्याची शक्यता आहे. बघ, ज्यावेळेस मृत्यू समय जवळ येईल ना माय बाप्पा हो, त्यावेळेस वाचा जाईल, पण वाचा जाण्या अगोदर आपण वाचणं गरजेचं आहे. म्हणून सावध होणं गरजेचं आहे. कधी सावध व्हावं शास्त्रकार म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, मरणाआधी सावध व्हा, आपले स्वैत करून घ्या. हे सगळं पाहत असताना तुम्ही म्हणा महाराज कीर्तनाला अभंग घेतलाय, आता कुठे धावे म्हण, तुमचे देखले चरण आणि इकडं कुठं घुसले म्हणजे हा परिणाम कशाचा आहे सांग. महिनाभर काकडा केला त्याचा परिणाम आहे, काकडा केला त्याचा परिणाम आहे. अरे तुम्हा आम्हाला भगवंत परमात्म्यानं साधू संतांनी रातभर पाठ त्यांनी उठावं, ज्यांनी काकड्याला जावं त्यांनी पहाटे उठावं 4 वाजता आणि सगळ्या गावाला स्पीकर लावून सांगावं, बाबा अरे आयुष्याचं वाटोळं करू नका. पंचारती घेऊन काकड्याला जातात त्यांना देवश्रिया म्हटलं गेलं, त्यांना देवश्रिया बरोबर काकड्यामध्ये प्रमाण. मग ज्या पंचारती घेऊन आल्या नाही त्यांना काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. ज्या गेल्या नाही त्यांनी स्वतःला काय म्हणावं हे तुम्ही स्वतः ठरवून घ्या. कारण संत मंदिरामध्ये गोळा झाले, भगवंताच्या सानिध्यात आले आणि त्यांनी सावध झाले. सावध होऊन तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. म्हणजे एवढ्या जमलं नाही, जे झोपले ते उठत. बर, ते सांगत असताना असं सांगतायत, आधी उठा मग जागे व्हा. आपल्याकडे काय करतो आपण, आधी जाग होतोय मग उठतोय. आधी जाग झालं नाही तर उठता येणार नाही. पण ते म्हणतायत तसं करू नका, उठा आणि मग जागे व्हा. आता तुम्ही उठा आणि जागे व्हा परमार्थाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी. म्हणले अहो त्यांना सांगितलं, त्यांनी अजून कुठे उठलं. हो, तशीच गोधडी अंगावर घेते म्हणते यांनी का कटकट मंदिराच्या जवळ घर असावं. अरे बाप, मंदिराच्या जवळपास घर असावं. त्यांना वाटतं ही ब्याज कटकट कधी बंद होईल. भयान परिस्थिती आहे. परंतु म्हणले त्यांनी नाही ऐकलं चालेल, त्यांनी नाही ऐकलं चालेल, झोपू द्या त्यांना. त्यांचं भाग्य ज्या दिवशी उजळले भाग्य आता, अवघे चिंता आवारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्यांचा ज्या दिवशी जोडला नाही त्या दिवशी जोडेल, पण तुमचा आमचा जोडलेला आहे. म्हणून संतांना जागवण्याचं काम केलं काकड्यातून. काय म्हणताय संत, आता काय गरज होती का? पण मला सांगायचं जो अट्टल आहे ना, त्याला उतारा घेतल्याशिवाय जमत. परमार्थाचा सुद्धा परिस्थिती तशी आहे. इथला जोपर्यंत काढा घेत नाही तोपर्यंत पिढा संपणार नाही.
अति जर झाली, स्वामी विवेकानंद म्हणतात कुठली गोष्ट अति झाली की तिचं विष होतं. थोडं सावधतेनं आपल्याला चिंतनाकडे जायचंय, कीर्तन संपवायचंय. माय बापा हो, आपण इथपर्यंत आलो. संतांना साधू संतांना जाग केलं. त्यांना सांगितलं उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा. मग मात्र भगवान परमात्मा मिळणार नाही, कारण हे शरीर मिळाले शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल या वर्म फेरा पडे. बाबा हो, इथं सावध व्हा. इथपर्यंत सहजता आहे, इथपर्यंत सहजता. तुम्ही आम्हाला, आम्ही तुम्हाला उठवू शकतो, जाग करू शकतो, इथपर्यंत बरं आहे. इकडं बसलेल्या पुरुष मंडळीला मला विचारायचंय की आपल्या घरामध्ये असणारा मुलगा आपलाच, ज्याला आपण जन्म दिला, ज्याला आपण लहानाचं मोठं केलं, पोरगा आता बरोबरीला आले. बरोबर, आता बरोबरीला आलेलं पोरग घरात झोपलेलं आहे आणि पायाला, आपल्या पायाची चप्पल त्याच्या पायात आली. आता घरात झोपलेल्या त्या मुलाला उठवण्याची ताकद होते का? उठवण्याची ताकद होत नाही. म्हणले का? आपलंच आहे, आपणच लहानाचं मोठं केलं, आपणच वाढवलं, कडे खांद्यावरती खेळवलं. बाप पकरी जोडी लेकुराची उडी, आपुली कुरपंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी. असो, आपणच वाढवलं त्याला, आता उठवण्याची ताकद होत नाही. म्हणले का? मधी घालावं लागतंय, मधी घालावं लागतंय. हो, तिला सांगावं लागतंय अगं त्याला जरा उठव. आपली ताकद होत नाही. म्हणले का? काय भरवसा. म्हणले उठवायला गेलं झोपच्या नादात माघारी गुराकलं तर तरुण झालाय, मस्त झालाय, गुरकण्याची शक्यता आहे. आमच्या मुलाला उठवण्याची ताकद होत नाही. पण संतांमध्ये अशी ताकद आहे. त्या पंढरीश परमात्माला अनंत घन असणारा तो पंढरीश परमात्मा या जगाचा मालक, आणि त्याला उठवत असताना साधू संतांनी म्हणावं, देवा सोडा असे जे सुख आता उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा. दर्शन द्या सगळ्यांना. हो, संत स्वार्थी नसतात. आम्ही म्हणतो आमच्या पुरतं बघतो. संत म्हणतात या जगाचं कल्याण व्हावं. माऊली ज्ञानोबरायांनी पसायदान मांडत असताना सांगावं, देवा या जगामध्ये या दुरितांचे तिमिर दावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, प्रत्येकाला स्वधर्माचा सूर्य दिसावा. ही भूमिका आहे. आता काकड्यातून आपण थोडस बाजूला होऊ, कारण देव कसा आहे, देव चतुर आहे, देव जाणताय. देव चतुर जाणवणी अंतर वर्ततसे, किंवा देव जाणता एवढंच नाही तर काकड्यामध्ये सहज सकाळी अभंग निघून गेला. देवा न सांगता तुम्हा येते अंतर. भगवंता तुम्हाला कळतं आम्हाला काय हवंय. जर आईला ते कळालं नाही, त्या आईला जर कळालं नाही, त्याच्या लेकराला, देवाला जर कळालं नाही, त्याच्या भक्ताला काय हवंय, तर मग त्या सांगण्याला धिक्कार असो तुझ्या सांगण्याचा. भगवंता आम्हाला लाज वाटते तुला म्हणता दास, तुझा दास म्हणायची आम्हाला लाज वाटेल देवा. म्हणून तू काय कर तर खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांवरती प्रेम कर. प्रेम करत असताना देवा तुझ्याकडे एकच काम कर सांगतो देवा, तू जर आमचं काही करणार असेल, वास्तविक पाहता तू दिलेला शब्द आहे. बऱ्याच वेळा तू शब्द दिला, जो बज होय अनन्य शरण त्याचे वारी नवी जन्म मरण. हा तुझा शब्द आहे. अरे नवे नवे तुझी भक्ती केली तर तुझा शब्द असा आहे की मी मात्र पुढे मागे उभा राहे सांभाळी, आली आघात निवाराया. देवा एकच काम कर, हे जे आमच्याकडे असणार तू दिलेल्या इंद्रियापैकी पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, त्यांना आम्ही आकळण्याचा प्रयत्न करतोय.
ते शक्य होत आहे, पण हे दृश्य आहेत म्हणून आकळत आहेत ते आमच्या लक्षात येते. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं देवा, एखादी वाईट गोष्ट जर असेल ना, आम्ही आमच्या डोळ्याला आदेश सोडला तिकडे पाहायचं नाही, तर हे परत फिरून पाहतंय, परत फिरतंय, परत पाहतंय. अरे डोळ्यानं तुझं मुख पाहायचंय, त्याचं सुख घ्यायचंय, पण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. हे जरी असेल तरी आम्ही मात्र चांगल्यापेक्षा वाईटाकडे जास्त लक्ष जात आहे. म्हणून देवा आता काय कर, त्याला सांगणारा जो त्या इंद्रियांचा राजा आहे त्याच्यावरती थोडस लक्ष दे बरं. त्याचा लगाम जर तू तुझ्या हातात घेतला देवा तर मग अडचण होणार नाही. कारण ते असणार सगळ्यात मोठं अंतकरण चतुष्टाईमध्ये असणार सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ताकदवर असणारी एकमेव गोष्ट आहे, आणि ती म्हणजे मन आहे. त्या मनाचा जर स्वभाव पाहिला तर मन असं आहे, मन चंचल आहे. मन किती वाईट आहे, बहिणाबाई म्हणतात विश्वामित्रासारख्याने तपश्चर्या करत असताना आयुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये घातलं, पण छुन 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 आवाज आला. संशयकातील आवाज आला आणि केलेली तपश्चर्या मातीत गेली. कारण मनाचा स्वभाव तसा आहे देवा. आता तू काय कर, आमच्यावरती जर तुझी कृपा असेल, आमच्यावरती जर तुझं प्रेम असेल तर भगवंता आमची एकच विनंती आहे की त्या असणाऱ्या मनाला त्याचा असणारा लगाम मात्र तुझ्या हातात ठेव. तर तुझ्या हातात त्याचा लगाम असेल तर मग मात्र आमचं मन इकडं तिकडं सैरवैर पळणार नाही, आणि ते मात्र आम्ही तुझ्या चरणाजवळ आनंद सोडू. आणि तिथं आल्यानंतर मग ते मात्र कुठं धाव घेणार नाही. तो कुबराया म्हणतात आपण गच्या पहिल्या
वा, असा फुलटॉस टाकला की एकतर 6 किंवा 3 गोल. विठ्ठला काय सांगितलं तू? असेच लोक असले की जमलं म्हणून तर आमचं भागतो. काय कळतंय म्हणजे महाराज कसलं आपण घेतला काही सांगितलं तरी काय, यांना काय कळतं म्हणणारी जात ही आहे. म्हणून सगळ्यात जास्त कळत असेल तर तुम्हालाच कळतं बाबा. हो, अनेक वर्षापासून कीर्तन ऐकताय. मी सांगून जात होतो की खऱ्या अर्थानं त्या मनाला असणाऱ्या चंचल मनाला आवरण्याचं काम करत असताना ते मन मात्र स्थिर राहत नाही. आता काय करावं कळत नाही, काय करावं. बरं, बऱ्याच वेळा आपण असं असतो, असं भेटतो, अनेक जण आपल्याला भेटतात, अरे काहीतरी काहीतरी. बऱ्याच वेळा या अनादी भगवतीकडे येत असतो. अखंड कृपाछत्र, अखंड आशीर्वाद त्या मातेचे सगळ्यांना असतात. अरे तुम्ही वास्तविक पाहता जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचं दुःख आहे. मला एक गोष्ट सांगा, समोर बसलेल्या सगळ्या महिलांना आणि पुरुषांना विनंती करतो, आपल्याला सुख जास्त का दुःख जास्त? कुणी सांगा. दुःखच जास्त आहे. कारण शास्त्रकार सुद्धा म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख मोठा दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. आणि ते दुःख आपण सांगायला जातो, सांगितल्यावर कमी होतं, हलकं होतं, कमी होतं. एकामेकाला सांगावं म्हणजे कमी होतं त्याचं दुःख. बरं, परंतु या जगामध्ये आपली साठवण कोणाकडे तरी द्यावी अशी तिजोरी शिल्लक नाही बाबा. कोणावरती विश्वास ठेवावा? आजची परिस्थिती तर बिकट आहे. म्हणून अजिबात कोणावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपलं दुःख एखाद्याला सांगायला जावं तर त्याने रडून ऐकावं आणि बाहेर गेल्या गेल्या जगात हसून सांगावं, एवढं गुंतलंय म्हणे ते. आता ते निघू शकत नाही, आता ते मरतच असते, फाशी घेतल्याशिवाय त्याला पर्यायच नाही जगात. हो, परंतु कोणाला तरी हे सुख दुःख सांगण्यापेक्षा सांगावं कोणाला तर त्या देवाला सांगावं. देवा सांगू सुख दुःख, मग मात्र हो ते देव भगवान परमात्मा, ती अनादी अंबिका भगवती खऱ्या अर्थानं तिच्या जवळ जाऊन बसा, फक्त डोळे बंद करा. ती तुमच्या अंतःकरणातला भाव जाणते, अंतःकरणातलं प्रेम ओळखते. माय बाप्पा हो, तुमचा शुद्ध भाव जाणून खऱ्या अर्थानं तुमच्यावरती कृपा करेल तुमच्यावर, आणि खऱ्या अर्थानं दुःख संपवण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. म्हणून तिची भक्ती करत असताना तुम्ही आम्ही काय करावं, काय मागावं, भगवंताला काय मागावं? अनेक जण मागण्यामध्ये पटाईत आहे, काही ना काही. आमची दिंडी सोहळा, पालखी सोहळा सुरू झाला की आमचे फोन आले की लोक म्हणतात, आला बघा मागायला. वारकऱ्याचं अवघड आहे, धर्म बुडण्याच्या मार्गावरती आहे, पण आम्ही अजून जागे होत नाही. फोन आला, दयानंद महाराज नाव ऐकलं की म्हणले आल्यावर कपावत मागायला काय जावं, कशासाठी मागावं? जगामध्ये संतांनी मागितलं, कशासाठी? या जगाच्या कल्याणासाठी संतांनी मागितलं. वाढावया सुख या जगाच्या कल्याणासाठी. खऱ्या अर्थाने संत ही भगवती जन्माला आली कशासाठी? तिने प्रत्येक वेळेस मुक्ताईच्या रूपानं, जनाईच्या रूपानं अवतार ठरला. त्याचं कारण मी माणसात जर पाहिली तर जगत उद्धारा लागी धरीला अवतार. हो, या जगाच्या उद्धारासाठी आलेली ही भगवती तुमचा आमचा उद्धार करावा म्हणून आम्ही तिच्याकडे जातो. मग काय मागतोय माहिती आहे? चांगलं बारकाईने ऐका. अनेक वेळा संसाराची भूमिका मांडत असताना या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला हवंय काय हवंय? आम्ही फक्त विचार करतो वाढावे संतान, आमच्या डोक्यात फक्त एवढंच आहे. त्यात भगवती पुढे जाऊन हात जोडून आजी बसते आणि आजी विनंती करते, आई भगवती तुकाई माते 4 वर्ष मुलाच्या लग्नाला झाले. बरं द्यायचं असेल, बरं मागायचं असेल तर तसं काहीतरी मागावं म्हणे. काही कुत्र मांजर होते पण कशाला लागतोय कशाला? होताना ते कुत्र मांजर झालं तर आयुष्यभर सुख लागू देईल का? अरे मागायचं असेल तर काय दे, ऐसा पुत्र दे.
यायच्या आधी संगत व्हावी, हाताने टाळी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, आडाकही चालावी, कुठली तरी चाला हरकत नाही. मला त्याच्याकडे जायचं नाही, विषय मागण्याचा आहे. आपण भगवंताकडे काय मागत असतो याच्यावरती विचार विचार करत असताना सहज एक अंतःकरणामध्ये दृष्टांत आठवला. आणि ते दृष्टांत सांगायची इच्छा माझी नाही, पण तुमचे चेहरे म्हणतात आता जर काही सांगितलं नाही तर महाराज मगाच्या धरून बोर केलं रे बाबा, त्या काकड्याने नको नको आधीच वाकडे झालो महिनाभर. ज्यांना आनंद नाही ना बाबा, ज्यांना आनंद नाही ना त्यांना वाटतं का चाललंय हे कळतच नाही. परंतु उद्धाराचा राजमार्गाने महिनाभर काकडा केला. काल मात्र देव उठणी एकादशीला आणि अनंत कोट ब्रह्मांड नायक राज राजेश्वर गोप गोपीश्वर खऱ्या अर्थानं तो मुरलीधर आणि जागृत झाला. ते चक्रपाणी जागृत झाले. आता या जगाचा नियंता जागा झालेला आहे. आता मात्र तुमच्या आमच्यावरती कृपा करेल. सगळं जग मी सांगितलं अतिरेक व्हायला नको, पण काकड्यातून मंडळी बाहेर निघत नाही. तिथं मस्त बरं वाटतंय. कसं काय चाललंय म्हणलं. आणि म्हणून भगवान परमात्म्याची कृपा असते पाहता होत असते.